नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. मी माधव घांगुर्डे. शिवाजी महाराज चौथे हे कोल्हापूरच्या गादीचे वारस होते. 1863 साली त्यांचा जन्म झाला आणि 1871 साली वयाच्या 8व्या वर्षी ते कोल्हापूरचे राजे झाले, छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराज चौथे. पण ते वयाने लहान होते, नाबालिग होते आणि त्यामुळे एका दिवाणाच्या माध्यमातून राज्य चालत होतं. इंग्रजांनीच ते केलं. त्या दिवाणाचं नाव होतं महादेव वासुदेव बर्वे. हे महादेव वासुदेव बर्वे हे इंग्रजांच्या सांगण्यावरून राजांचा छळ करत असत. मानसिक आणि शारीरिक असा छळ ते करत असत. आणि मग इंग्रज शासनानं, त्यांच्या डॉक्टरांनी राजे हे मानसिक रुग्ण असल्याचं 1879 साली घोषित केलं. आणि मग त्यांचे काळजीवाहू म्हणून 2 अधिकाऱ्यांना नेमलं. त्यांची नावं एडमंड फॉक्स आणि थॉमस ग्रीन. पण हे दोघं प्रत्यक्ष राजांना छळत नसत. हे महादेव बर्वे जे दिवाण होते त्यांच्या माध्यमातून हे करायचे. म्हणजे आळ आला तर महादेव बर्व्यांवर येईल. आता इंग्रजांनी हे का केलं याचं कारण असं आहे की इंग्रजांची नजर ही कोल्हापूर संस्थानच्या श्रीमंतीवर पडली. कोल्हापूर संस्थानचा खजिना हा अत्यंत समृद्ध होता. कोल्हापूर संस्थान देखील अत्यंत समृद्ध होतं आणि इंग्रजांना ती सगळी संपत्ती हस्तगत करायची होती. म्हणून त्यांनी छत्रपतींनाच मानसिक रुग्ण असं घोषित केलं आणि त्यांचा छळ चालवला. त्यांना पुढे अहिल्यानगरच्या कारागृहात, तेव्हा त्याला अहमदनगरचा कारागृह म्हणत असत, अहिल्यानगरच्या कारागृहात त्यांना हलवलं आणि तिथेही त्यांचा छळ करत होते. महादेव बर्व्यांच्या मार्फत होत असलेला छळ हा लोकांना माहिती व्हावा म्हणून लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी मराठा आणि केसरी या आपल्या वर्तमानपत्रांमधनं महादेव बर्वेंच्या विरुद्ध अग्रलेख लिहिले. हे अग्रलेख वाचल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली. महादेव बर्वेंना लक्षात आलं ह्याचा जर आपण प्रतिकार केला नाही तर कठीण आहे. स्वतःचं तर आहेच आणि इंग्रजांची परिस्थिती खराब होईल. म्हणून मग महादेव बर्व्यांनी लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्यावर बदनामीचा खटला भरला. खटला भरल्यावर दोघांनाही अटक झाली, आगरकर आणि टिळक. आणि मग त्यांना जामीन देण्याचं मान्य झालं. पण ही जामिनाची रक्कम होती 10,000 रुपये. आजच्या घडीला 10,000 रुपये हे फार नाहीत, पण 1870च्या दशकामध्ये 10,000 रुपये ही फार मोठी रक्कम होती. आणि तेवढी रक्कम भरण्याची दोघांचीही आर्थिक ताकद नव्हती, आर्थिक बळ तेवढं नव्हतं. आणि त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले हे पुढे आले आणि 10,000 रुपयाची व्यवस्था त्यांनी, त्यांचा जो सत्यशोधक समाज होता, या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून रामशेठ उरवणे यांच्या मार्फत जामिनाच्या 10,000 रुपये रकमेची व्यवस्था केली.
10,000 रुपये भरून दोघांची जामिनावर सुटका झाली. पण खटला तर चालायचाच होता. या खटल्यासाठी लागणारा जो खर्च होता त्यांनी वकील केला नव्हता. लोकमान्य टिळक आणि आगरकरांनी त्यांनी ही केस दोघांनी स्वतः लढवली. पण तरी देखील खटल्याची फी वगैरे असे काही खर्च असतात. तो खर्च उचलण्याची देखील आर्थिक स्थिती लोकमान्यांची आणि आगरकरांची नव्हती आणि त्यामुळे तो खर्च देखील महात्मा फुलेंनी स्वतः केला. खटला चालला. दुर्दैवानं लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर खटला हरले आणि त्यांना 3 महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली. 3 महिन्याची कारावासाची शिक्षा भोगून जेव्हा टिळक आणि आगरकर तुरुंगातनं बाहेर आले तेव्हा ज्योतिबा फुलेंनी पुण्यामध्ये त्यांचा सत्कार केला, त्यांची मिरवणूक काढली आणि मग त्यावेळेला भाषण करताना ते म्हणाले की दुर्दैवानं टिळक आणि आगरकर खटला हरले, पण हे जर खटला जिंकले असते तर मग इंग्रज शासनाचा अन्यायीपणाने जे वागणं होतं हे वेशीवर टांगता आलं असतं, पण तसं ते झालं नाही. पुढे 1881 साली अहिल्यानगरच्या कारागृहात राजांची थॉमस ग्रीन याच्याबरोबर झटापट झाली. ते पळून जायचा प्रयत्न करत होते असं त्यावेळेला त्यांनी सफाई दिलेली आहे, पण खरं तर मारामारी झालेली आणि त्यांच्या यकृताला इजा झाली आणि त्यातून त्यांचा मृत्यू झाला. त्यांची थॉमस ग्रीन बरोबर झटापट झाली. ते पळून जायचा प्रयत्न करत होते आणि थॉमस ग्रीननी त्यांना पकडलं, त्यात झटापट झाली. खरं तर असं आहे की त्यांचा खून झालेला आहे, त्यांना मारलं गेलं आहे. बाहेर सांगायला मात्र त्यांचं यकृताला इजा झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असं सांगितलं गेलं. हे जे सगळं प्रकरण आहे हे इतिहासामध्ये द कोल्हापूर अफेअर या नावाने ओळखलं जातं. ही दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओविषयी आपला काय अभिप्राय आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.